नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक त्या प्रकारे विद्यार्थ्यांना चांगल्या सुखसुविधा दिलेल्या आहेत. सर्व हॉलमध्ये डिजिटल बोर्डची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर शिकवण्यासाठी एकदम एक्सपर्ट फॅकल्टी ठेवलेली आहे आणि शिक्षक काय शिकवतात आणि विद्यार्थी काय शिकतात यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी काय केलेले आहे की साऊंड सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक क्लासमध्ये आपण लावलेले आहेत. त्याच्यामुळं खरंच लक्षात येईल की बा शिक्षक नेमकं काय शिकवत होते आणि विद्यार्थी काय शिकत आहेत. यासाठी बरेचसे पालकांकडून एकदम समाधानकारकरित्या चांगला प्रतिसाद पालकांचा खूप मला चांगला वाटला. नक्कीच एकंदरीत सर आपली सुरुवात जी होती नेमकं आपण शिक्षण क्षेत्रामध्ये याचं का ठरवलं, नेमकं काय इच्छा काय होती, काय सांगायचं सुरुवातीला ज्यावेळेस आपण शिक्षण संपल्यानंतर शासकीय नोकरीकडे न धावता आपण क्लासेस क्षेत्रामध्ये येण्यास काढलं. क्लासेस क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं आपण सर्व पालकांचे देखील विद्यार्थी शिकवलं पाहिजे या उद्देशानं आपण सर्व पालकांना कोचिंग क्लासेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला ब्लॅक बोर्ड, नंतर व्हाईट बोर्ड, आता डिजिटल बोर्ड स्वरूपामध्ये म्हणजे अत्याधुनिक जास्तीत जास्त सुविधा विद्यार्थ्यांना कशा मिळाल्या पाहिजे या उद्देशानं आपण सुखसुविधा विद्यार्थ्यांना देत आहोत. नक्कीच एकंदरीत आपण ज्या ठिकाणी अशोकनगर या ठिकाणी स्वतःच्या जागेमध्ये आपला अकॅडमी चालायची, परंतु एक 6 महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी म्हणजे डीमार्ट रोडकडे अत्याधुनिक स्वरूपात आणले. यामागचं कारण काय होता, उद्देश काय होता? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अशोकनगर या ठिकाणी आपल्या स्वतःच्याच जागेमध्ये अकॅडमी होती. त्या ठिकाणी अकॅडमी होती पण जागाच्या अभावामुळे जागा त्या ठिकाणी कमी होती. त्या उद्देशानं आपण अशोकनगर एरिया सोडून आपण डीमार्ट एरियामध्ये आलात. या ठिकाणी भव्य स्वरूपात जागा घेऊन भव्य स्वरूपात चांगल्या डिजिटल स्वरूपामध्ये आपण अकॅडमी चालू केलेली आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळाला पाहिजे हा या पाठीमागचा उद्देश आहे. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आपण त्या ठिकाणची जागा बदलली. या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला म्हणजे पालकांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि त्या भागातून इकडे आणण्यासाठी विद्यार्थ्यांना काय नियोजन केलं? आता त्या एरियातून जे काही ऍडमिशन होते त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण येण्या जाण्यासाठी फ्रीमध्ये व्हॅनची व्यवस्था देखील ठेवलेली आहे. आणि या एरियामध्ये आल्यानंतर आपल्याला असं निदर्शनास आलं खरंच खूप चांगले या पोद्दार, नारायणा, ऑक्सफर्डच्या बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे ट्युशन लावण्यासाठी येत आहेत. त्यासाठी आपल्याला या एरियामध्ये आल्यानंतर खूप चांगला फायदा होत आहे असं मी सांगू शकतो. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आपण ज्यावेळेस ब्लॅक बोर्ड सांगितल्यानंतर व्हाईट आणि डिजिटल बोर्ड, परंतु पालकांना असं देखील वाटतं कोणतं फाउंडेशन डिजिटल बोर्ड म्हणलं की आपल्याला फीस परवडेल नाही सर्वसामान्य पालकांना, त्यामुळे कुठेतरी पालकांना अडचणी येतात. नेमकं आपल्या कशा फीचं कसं स्ट्रक्चर असतं काय सांगा? आता आपण अगोदर ब्लॅक बोर्ड, व्हाईट बोर्ड, डिजिटल बोर्डची व्यवस्था केलेली आहे. थोड्याफार प्रमाणात आपण फीसमध्ये थोडीफार वाढ केलेली आहे. पण सर्वसामान्य पालकांना आपल्याला याबाबतीत असं म्हणू शकतो की सर्वसामान्य पालकांना परवडेल अशी आपण फी स्ट्रक्चर ठेवलेली आहे. त्यासाठी आजकालच्या पॅरेंट्सला फीसपेक्षा रिझल्ट महत्वाचा आहे. त्यासाठी पालकांना मुलांमध्ये आपण रिझल्ट किती प्रमाणात चांगला देतो ते इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी सर्व पालक खूप खुश आहेत की तुम्ही सुखसुविधा चांगली देत आहात. त्यासाठी फीसही 4-5 हजार रुपये वाढून द्यायला पॅरेंट्स आजही तयार आहेत, कारण त्यांना पण माहिती आहे आपल्या मुलाचं फ्युचर म्हणजे सर्व काही आहे. नक्कीच आपण शिकवत असताना आपण सर्वच काही एकाच करू शकत नाही. फॅकल्टी खूप चांगली आहे आणि फॅकल्टी कशी निवड करता, फॅकल्टी कशा विद्यार्थ्याची तयारी करून घेता काय सांगा? आता कोणती फॅकल्टी घेण्या अगोदर आपण त्यांचा प्री टेस्ट घेतो. प्री टेस्ट घेऊनच त्यांचं आपण सिलेक्शन करतो. अगोदर प्री टेस्ट घेतो, त्यानंतर डेमो घेतो आणि डेमो घेऊन आपल्याला चांगल्या विद्यार्थ्यांचं मत विचारात घेतो. विद्यार्थ्यांना विचारतो ही फॅकल्टी कशा प्रकारची वाटते तुम्हाला, तुमचे काय डाऊट असतील तर त्या फॅकल्टीला विचारा आणि डाऊट विचारूनच आपण फॅकल्टीची निवड करतो. एकंदरीत सर आता द्वितीय सत्राचा निकाल देखील लागला, विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे मार्क पडले आणि ज्यावेळेस पालक येतात त्यावेळेस कसे उसमात आले? आता द्वितीय सत्राचा आताच रिझल्ट झालेला आहे. त्यामध्ये खूप पालकांची मनस्थिती खूप चांगली वाटली. सर्व जणांचे रिझल्ट खूप चांगले होते. आपण त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे डिजिटल बोर्डवर कन्सेप्टशीर आपण व्यवस्थित त्यांची तयारी करून घेतलेली आहे आणि यानंतर विद्यार्थ्यांना पालकांना आपण सांगितलं की ऑलिम्पियाडची तयारी, फाउंडेशनची तयारी आपण चांगल्या प्रकारची तयारी इथून पुढे डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आणि एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून करून घेणार आहोत असं आपण सर्व पालकांना सांगितलेलं आहे. बरं सर, एकंदरीत आपण या ठिकाणी काम करत असताना जर आम्ही पाहिलं बऱ्याच मुलाखत घेत असताना बरेच विद्यार्थी आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्षापासून या ठिकाणी अकॅडमीमध्ये शिकत आहेत. हे कशामुळे शक्य होतं काय सांगा? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे पहिलीला आलेला विद्यार्थी 10वी पर्यंत देखील टिकून आहे. हे टिकून राहण्याचं रहस्य एकमेव एकच आहे की आपल्याकडे जे टीचर फॅकल्टी आहे चांगल्या प्रकारे आपण दरवर्षी हायर करतो, चांगल्या प्रकारची फॅकल्टी देतो, सुखसुविधा चांगल्या प्रकारची देतो आणि विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारचा अभ्यास करून घेतो. त्यासाठी बरेचसे विद्यार्थी पहिलीपासून 10वी पर्यंत आपल्याकडेच आहेत. म्हणून आपण चांगली तयारी करून घेतो. त्यासाठी बिंदासपणे जिजाई करिअर अकॅडमीमध्ये तुम्ही आपल्या मुलाला टाकून 100% रिझल्टची अपेक्षा करू शकता. नक्कीच धन्यवाद सर. त्यासोबतच ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आपल्या नांदेडमध्ये येत असतात तुमच्या अकॅडमी जर ठेवायची असेल तर त्यांच्या राहण्याचे काही नियोजन आहे का आपल्याकडे?
हो, राहण्याची व्यवस्था देखील आपले मित्र परममित्र आहेत शिंदे सर, यांच्याकडे राहण्याची व्यवस्था देखील हॉस्टेलसाठी राहण्याची व्यवस्था आहे आणि कोचिंग क्लासेस आपल्याकडे होतील आणि राहण्याची व्यवस्था देखील आपण चांगल्या प्रकारे त्यांची करता येईल. नक्कीच धन्यवाद सर. हे होते प्राध्यापक रमेश बेदरे सर, यांच्याशी आपण संवाद साधला. या संदर्भात आपल्याला देखील काय वाटले नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.